कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविडमध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले. रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं. कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? ऐकून तर घ्या. ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल, बसून घ्या, मी बोलल्यानंतर बोला. बसा, असं नाही चालणार. भास्करराव तुम्ही ऐका तर खरं. हो ऐका तर खरं. मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आपला रूल मला मान्य. पण 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 अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अक्षरशः झोडपूनच काढलंय. तेव्हा भास्कर जाधवांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अध्यक्षांनी त्यांना बोलू दिलं नाही. तेव्हा भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांचे संभावना दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका केली. आणि यावरून अधिवेशनात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं ते तुम्हीच पहा. किती वर्ष सरकार, किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली, कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं, कोणी त्यांना सुविधा दिल्या, हे सगळं आहे. आणि म्हणून मी यासाठी जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही, करू नये. आणि मी एवढंच सांगतो की भ्रष्टाचाराचे आरोप केले. कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय? अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविडमध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले. रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं. कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? आणि म्हणून मी एकच सांगतो, यामध्ये सांगा ना, हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले, कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा. अरे बिलकुल करायलाच पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये. मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हाला पण बोलायला येतं. मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आणि म्हणून बोलताना, आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता. अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्हाला सांगतो, कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का? आज हा कोस्टल रोड सुरुवात केली BMCने, पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला? अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण, किती मिनिटामध्ये? 15 ते 20 मिनिटामध्ये. हे सगळं आहे ना, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम, हे सगळं आहे. मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही. तो एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, त्या आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. सगळे ऍक्टर दुनिया मोरिया. कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा, शोधा. टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा. कोण आहे? सगळे बघा, यादी काढा. मग मराठी माणसाच्या बद्दल बोला. आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं. मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा असेल, विश्व मराठी साहित्य संमेलन असेल, सगळं असेल. जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने
या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे, एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं, डिपॉझिट संपलं, एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची, तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे, ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आरोप करून टाकायचे, त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या आहेत, मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या, कुठल्या कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत, SRAच्या योजना, म्हाडाच्या योजना, बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या. इथं जितेंद्र आव्हाड आले, आता जितेंद्र आव्हाड मंत्री होते, त्यांना विचारा, ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं, जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही, ताबडतोब उभ्या उभ्या सही करायचो. आणि त्याचबरोबर अरे पॉझिटिव्ह घेतलं ना, त्याचबरोबर हो तुमची त्याचबरोबर मी आव्हाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं बसा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय करण्याची वेळ नाही, बरं पण 3:30 करावं लागेल. अध्यक्ष महोदय, रात्री 3:30 म्हणत नाही, पहाटे 3:30 म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय, आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. अरे मी इथंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर जाता एक भास्करराव शेर बोलतो, गालिब बोलू का? इर्शाद ईशा का दिशा, दिशा का ईशा का है? गालिब था उम्र ये भूल करता रहा, गालिब था उम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा. आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे, आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची, स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जरा उघड्या डोळ्यांनी बघा, उघड्या डोळे बघा नीट, तर आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट. सभागृहाने या प्रस्तावावर चर्चा एक बसा 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 ऐकून तर घ्या. ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल, बसून घ्या, मी बोलल्यानंतर बोला. बसा, असं नाही चालणार. भास्करराव तुम्ही ऐका तर खरं, हो ऐका तर खरं. बसाल का? ऐकायचं नाहीये का? ऐकायचं नाहीये का? या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी. ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन. नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही. एक मिनिट ऐका. असं नाही चालणार भास्करराव. ठीक आहे, एक मिनिट ऐकून घ्या. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. अहो मला बोलू द्या, असं काय करता? बसून घ्या, बसून घ्या, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो. मला नियमानुसार बसून घ्या, असं नाही चाललं. बस मी बोलतोय ना, अहो मी बोलतोय, बसून घ्या. मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होत आहे.
राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो. जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही. बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, बसा, बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. ठीक आहे, आपण ऐकूया. हरकतीचा मुद्दा घेतलाय. मी रुलिंग देईन. मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय, मी ते स्वीकारीन. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपण हे सांगितलं की 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो. ठीक आहे, आपला रूल मला मान्य. पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं ठीक आहे, चला बसून घ्या बसून घ्या. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज विधानसभा अधिवेशनामध्ये सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये बोलताना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगले संतप्त झाले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर गणागती प्रहार केलाय. आणि आता यावेळी भास्कर जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांचे संभावना दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याची टीका सुद्धा केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वतःची उत्तरं द्यावीत असा टोला सुद्धा लगावलाय. अध्यक्ष स्वतःला ज्ञानी समजतात असा हल्लाबोल त्यांनी केलाय. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष आपण स्वतः सरकारला वाचवण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत हे दाखवून धन्यता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली आहे. आणि कामकाजाची परंपरा यांनी धुळीस मिळवल्याची टीका सुद्धा भास्कर जाधवांनी केली आहे. 2014 पासून एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याचं सांगत मुंबईमध्ये होणाऱ्या विकास कामांवरून मेहरबानी करत नसल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत. कारण सातत्याने ठाकरेंवर टीका करायला लाज नाही वाटत का अशी विचारणा केली आहे. तुम्हाला एरवी शिका म्हणणारे अध्यक्ष दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशा परिस्थितीत आहे. उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत, मात्र अनेक लोकांच्या विषयाला हात न घालता उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केल्याचा आरोप असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केलाय. खिचडी घोटाळ्याचा उल्लेख सुद्धा भास्कर जाधव यांनी करत एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच प्रहार केलाय. ते म्हणाले की उपमुख्यमंत्री खिचडी घोटाळ्यावर बोलतात, मुळात यांचाच कंत्राटदार संजय माशेलकर हा याचा मास्टर माइंड आहे आणि त्याला अटक केली गेली नाही, तो यांच्याच पक्षामध्ये असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारमध्ये हे सुद्धा होते, मग काय करत होते अशी विचारणा सुद्धा भास्कर जाधव यांनी केली आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.